प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा आणि नवीन चेहऱ्याला संधी द्या, ही मागणी आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची। राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन मेळाव्यात जयंत पाटील यांनी सर्व नेते आणि कार्यकर्त्यांसमक्ष शरद पवारांकडे ही मागणी केली आहे आणि शरद पवारांनी देखील त्याला सकारात्मक प्रतिसाद दिलाय। प्रमुख सहकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ असं शरद पवारांनी त्यांच्या भाषणात स्पष्ट केलं। त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण असणार, महापालिका निवडणुकांच्या तोंडावर कोणत्या तरुण चेहऱ्याला कॅप्टन होण्याची संधी मिळेल याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे। या सगळ्या संदर्भात जयंत पाटील आणि शरद पवार नेमकं काय म्हणतायत ते पाहूया। मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली, 7 वर्षाचा कालावधी दिला। शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे। मी या निमित्तानं तुमच्या सर्वांच्या देखत एवढीच साहेबांना विनंती करेन, याच्यावर योग्य तो निर्णय, कारण आता आपल्याला बरंच पुढे जायचंय आणि त्यामुळं मी पवार साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो। जयंत साहेबांनी माझ्याकडे सांगितलेलं की आता नव्या पिढीला संधी द्या, तुम्ही आणि सगळे त्यांच्या मागे उभे राहूया। त्या संवेदनेचा विचार करण्याची तयारी आज त्यांची आहे। तुमची मानसिकता वेगळी आहे हे या ठिकाणी दिसलं। एवढंच सांगू इच्छितो की प्रमुख सहकार्यांना एकत्र घेऊन त्यांच्याशी या विचाराची आम्ही सुसंवाद साधू आणि सामूहिकपणानं या संदर्भाचा निर्णय घेऊ। जयंत पाटील भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा अनेक वेळा राजकीय वर्तुळात रंगतात। अशातच प्रदेशाध्यक्षपदातनं मुक्त करा अशी मागणी जयंत पाटील यांनी केल्यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी त्यावर काय म्हटलं तेही बघूया। परत जयंत पाटलांच्या मनात मला शिरावं लागेल आणि सगळ्या जबाबदाऱ्यातनं मुक्त करा असं ते जे म्हणाले, ते मुक्त करणारे असं माहिती असल्यामुळे म्हणाले की त्यांच्या मनात काही दुसरं आहे, हे सगळं समजून घ्यावं लागेल।